हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि केक व्लॉग मध्ये जाण्यापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. तर बघा आमच्या इकडे आहे ना, काल आहे ना सगळे मंकी आलेले होते, 10-15 मंकी आलेले होते. इथे कपड्यावरती बघा छोटासा मंकी कपडा असा ओढतोय सोडतोय आणि आमच्या बिल्डिंगवरून समोरच्या बिल्डिंगवरती गेलेले. तर मी इथून थोडंसं शूट करावं म्हणलं. तर थोड्या वेळ तिथंच त्यांचं खेळायचं चाललं होतं आणि सगळे एका पाठोपाठ गेले. असे 10-15 मंकी आलेले होते आणि ईशू हर्षू तर त्यांना बघून नुसता कालवा करत होते. त्याच्यामुळं मी तुम्हाला इथं व्हॉइस ओव्हर देते. तर इथं एका बिल्डिंग म्हणजे घरामध्ये गेलं होतं ते आणि तिथं काहीतरी म्हणजे भांडी येत ना इकडं तिकडं टाकले आणि कुणाकुणाच्या वरती काही घरांवरती जे काही असेल तर ते खात होते. तर एक आता आमच्या समोरच्याच बिल्डिंगवरती चढले होते तर तिथं कांदे त्यांना सापडले तर त्यांनी कांदे पण खाल्ले. परत बनाना वगैरे बाहेर त्यांचं होतं जसं घराच्या तर ते सगळं खाल्लं. आणि इथं बघा आमच्या बिल्डिंगच्याच खाली आहे ना मोर आलेलं होतं. नमस्कार, मी भाग्यश्री आणि केक व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी अशी करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. तर सकाळचा टायमिंग आहे, नाश्ता वगैरे झाला आमचा आणि ईशूला पण स्कूलमध्ये सोडून आले फौजी. त्याच्यानंतर मग हर्ष आता टीव्ही बघत बसलाय आणि माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली. तर आज तुम्हाला दाखवते स्वयंपाकामध्ये ना फ्लावरची भाजी बनवणार आहे मी. इथे या फ्लावरची भाजी बनवणार आहे, फ्लावर टोमॅटो, आणि हे जे फ्लावर आहेत ना ह्याचे मी पकोडे बनवणार आहे आज. तर छान असा मेन्यू होणार आहे. तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. चला तर मग आधी भाजी बनवून घेते. छान अशी फ्लावरची भाजी पण माझी तयार झालेली आहे आणि चपात्या पण करून घेतलेल्या आहेत मी. सलादमध्ये ना गाजर ठेवलेले आहेत चिरून आणि ह्या चपात्या झालेल्या आहेत माझ्या. तिकडं पुढं बघ, पुढं इशू. हळू हळू हळू. हर्ष आल्या आता वरती सायकल खेळायला. तिला इशीला बसूनच दे नाही, तीच खेळायचं चाललंय त्याच. आता पप्पाच खेळायला बसवा, त्याला बसवा, हर्षूला बसवा पाठीमाग. बसवा तिथं. हा तर आता ह्यांचं सायकल खेळायचं चाललेलं आहे. थोड्या वेळ ते खेळले सायकल वगैरे इशू हर्षूवरती आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाली गेलो. आणि हे एक पार्सल आलेलं मी तुम्हाला दाखवलं होतं, तर आता इथं ओपन करून दाखवते. मागे पण एकदा दाखवलं होतं मी. तर हे छान असं मंगळसूत्र मला रिसीव झालं होतं, तर ते मी घातलेले आता गळ्यामध्ये पण आणि 2 महिने झाले कंटिन्यूस यूज करते मी. तर काही थोडासुद्धा कलर त्याचा गेलेला नाही आहे, एकदम सोन्यासारखं दिसते. तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मला. मी तुम्हाला त्याचं म्हणजे शेअर करेन, फोटोज वगैरे आहेत माझ्याकडं ते. तर कसं वाटतं तेही नक्की कमेंट करून सांगा मला. तर खूप छान रिव्ह्यू आहे माझं तर या मंगळसूत्राबद्दलचा. तर हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. या व्लॉगचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप पण व्हिडिओला नक्की करा. बाय बाय सर्वांना.